हॅलो गाईज, मी आहे मैथिली आणि हा आहे माझा दशूसोबतचा मेट्रोमधला व्लॉग. माझ्या बाळाला बडबड गीतांमध्ये मी गाणं शिकवलं होतं. झुकू 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 आगीन गाडी. आता त्याला आगीन गाडी दाखवायची वेळ आली होती. आता धूर सोडणारी आगीन गाडी तरी नव्हती, पण मी पुण्याला आल्यानंतर मेट्रोत बसायची संधी मिळाली. मी माझ्या बाळाला नक्की बसवायचं ठरवलं. जाताना आम्ही लिफ्टनी वरती गेलो. माझ्यासोबत माझी फॅमिलीही होती. दशू मात्र मेट्रोमध्ये बसायला खूप एक्सायटेड होता. आपल्या बाळांच्या छोट्या छोट्या इच्छा आपणच पूर्ण केल्या पाहिजेत आणि या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायला मला खूप आवडतं आणि त्यासाठी मी स्वतः थोडा वेळ काढतेच. कारण त्यांच्या इच्छा आपण पूर्ण करणार नाही तर कोण करणार, बरोबर ना? आम्ही तिकीट काढून वेटिंगला थांबलो होतो. 10 मिनटानंतर ट्रेन येणार होती. 10 मिनटं कधी गेले समजलेच नाही. आता मात्र ट्रेन बघून दशू फारच खुश झाला होता. पुढं जाऊन ट्रेन वळवून परत आली. आवडली काय? आता मेट्रोमध्ये बसायची वेळ आली होती. मामा म्हणत होता आपण पुढच्या डब्यात बसूया म्हणजे जरा लवकरच पोहोचेल. आता जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये बसलो तेव्हा दशूचा बराचसा वेळ फक्त इकडं तिकडं पाहण्यातच गेला. तो हे सगळं पाहण्यात खूप गुंग झाला होता. त्याला सगळं खूप आवडत होतं. थोड्याच वेळाने दशूनं विंडोमधून बाहेर पाहण्याचा आनंद लुटला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर टनेल आलं. आता मात्र दशू सगळ्यांना विचारू लागला, इथलं सगळं कुठं गेलं? अंधार कसा काय पडला? आता आली उतरायची वेळ. प्रत्येक स्टॉपवर दशू म्हणत होता, आता उतरायचं का आपण? दरवाजा उघडला. पण आम्ही त्याला सांगत होतो आपला स्टॉप अजून आलेला नाही. आता त्याला दरवाजा उघडताना पाहायचं होतं. ॲटोमॅटिक उघडत होता ना. आता जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा पटकन दशू टुणूक करून उडी मारून बाहेर उतरला. बाहेर पडल्यानंतर समोरच दिसल्या चालतेल्या पायऱ्या. आता त्याच्यावर पण दशू मस्त एन्जॉय करणार होता. मामाच्या हाताला धरून पटकन टुणुक्कन पायऱ्यांवर चढला. यानंतर आम्ही तुळशीबागेत मस्तपैकी शॉपिंग केली आणि त्यानंतर गेलो दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला. आज सॅटर्डे असल्यामुळं खूपच गर्दी होती. दशू काय एका जागी थांबायला तयार नव्हता. इकडं उड्या मार तिकडं उड्या मार सुरू होतं. दगडूशेठचं गणपतीचं दर्शन घेऊन परत आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघालो. आता मात्र दशू जरा आगावपणा ट्रेनमध्ये जास्तच करू लागला. त्याला उभारून पाहायचं होतं मी पडणार तर नाही ना. आणि फायनली मी आज माझ्या बाळाची इच्छा पूर्ण केली होती, त्याला झुकझुक गाडीमध्ये बसवून. तेही अद्यावत झुकझुक गाडी जिचं नाव होतं मेट्रो. मी माझ्या बाळाच्या छोट्या छोट्या इच्छा खूप हौसेने पूर्ण करते आणि त्यातून मला खूप आनंद मिळतो. व्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.